शहापूर तालुका आदिवासी असोसिएशन या असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अजयजी पिचड सर यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला त्यांची पूर्ण टीम देखील उपस्थित झालेली आहे वेळेमध्ये, त्याचमुळे त्यांचंही आम्ही टीमचंही स्वागत करत आहोत. त्याचमुळे अपोजिट संघ गणेश 11 धोबीपाडा लवकरात लवकर आपण यायचं आहे. तत्पूर्वी आपण एक सन्मान करूयात. तुर्त शुभागमन झालं आणि अगदी आपण पाहत आहोत आदिवासी असोसिएशन शहापूर तालुका अध्यक्ष आमचे अजयजी पिचड सर यांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या अंतर्गत करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तो सन्मान केला जाणार आहे. साहेबांना विनंती करतोय, या स्पर्धेचे मुख्य करते धरते आहेत आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे जानूजी हिरवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा एक गोड सन्मान आपल्याला व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होत असताना पाहायला भेटणार आहे. अजयजी पिचड सर अगदी आपण पाहत आहोत या वेळेस उपस्थित झालेले आहेत. इन ॲक्शनमध्ये असतील, पूर्ण टीमला घेऊन ते उपस्थित झालेत वेळेसमध्ये, त्याचमुळे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा सन्मान होत असताना शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अजयजी पिचड सर यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या अंतर्गत होतोय. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी गेले 2 ते 3 वर्ष ते यशस्वीरित्या पार पाडत आहेत. पहिला चेंडू लाफ्टेड हिट. हो, काय फटका खेळलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिव्हेशन, चेंडू परफेक्ट मिळाला दी बॅट. चेंडू निघालाय बॉडी लाईनशी सैर करण्यासाठी. आसमानी फटका, षटकार. बॉलिंग मार्क वरती जो गोलंदाज आहे तो आपल्याला किरण बांगारा पाहायला भेटतोय. आणि सध्याच्या घडीला तर जे टार्गेट राहिले या मॅच मध्ये 48. समोर आता विशेपला फटका, फिल्डर आहे, सेट केला गेलाय, चांगली फिल्डिंग होते, बॉल फेकी केलं जाईल तोपर्यंत पाहायला गेलं तर प्रयत्न ते जारी आहेत. तोपर्यंत एकच सिंगल मिळाली आणि आता धाबा झाला धाव फलकावरती 7. हा महत्वाचं या ओव्हरमध्ये राहिलंय की पहिल्या चेंडूला षटकार आल्यानंतर तरी देखील ते 100च्या धावा आलेल्या नाहीत, हे महत्वाचं. अन्यथा काही गोलंदाज त्या दबावामध्ये त्यांची लाईन बिघडते आणि आता तेच घडलंय. चर्चा तर केली परंतु त्याच चर्चेला उधाण आणलंय गोलंदाजानं. तो व्हाईट बॉल देखील हाताळला गेलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने धाव फलक पुढे सहसावेल. 8 धावा झाल्यात, 20ला 40 करायच्या आहेत. ओहो, चांगला फटका आहे. बॅकफुट वरती जाऊन लॉफ्टेड स्क्वेअर कट आहे आणि आता बॉल निघालाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक चौकार.
आणि इथे जॉन महत्वाचा आता विकेट मिळेल. फलंदाजाला बाद. झटका क्रमांक पहिला. ओव्हर समाप्त झालेले आहे. पहिल्या ओव्हरचा खेळानंतर धावफलक 12. 12ला 1 विकेट आणि उर्वरित राहिले 18 बॉल. करायचे 36. बरोबर ती सरासरी मेंटेन झाली. 4 ओव्हरला तुम्हाला 48 पर्यंत पोहोचायचे असेल तर हा मार्ग चांगला आहे. त्या मार्गाने बरोबर तुमची वाटचाल झाली आहे. कारण पहिल्याच ओव्हरला आलेल्या त्या 12 धावा मडवी पाटा संघ बॅटिंग करतायत. धावा चेस करण्यासाठी ती चुरस दाखवत आहेत. चांगल्या धावा आल्यात. पहिल्या ओव्हरला बरोबर सरासरी मेंटेन झाली आहे. रिक्वायर रन रेटनं चाललेले आहेत. 12च्या सरासरीनं जायचं आहे आणि पहिल्या ओव्हरला त्या 12 धावा आल्यात. 18ला 36. क्रॉस बॅटेटनं मारलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळला आणि वॅकेंट एरिया आहे. चेंडू निघाला एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. चौकार. थँक्यू सो मच. महत्वाची अजून एक सूचना. काही टीमच्या अंतर्गत खेळण्याची जर तुम्हाला संधी घ्यायची असेल तर त्या संधीचं सोनं तुम्ही करू शकताय. जे 19 तारीख येणारी जे 19 तारीख आहे त्या 19 तारखेमध्ये फक्त आता 4 संघ बाकी राहिलेत. जर कोणाला अजूनही जर खेळायचं असेल फक्त शहापूर तालुक्यातील जे संघ आहेत त्यांनाच घेतलं जाईल आणि ते देखील फ्रेश संघ आहेत. फ्रेश संघांनाच आपण संधी देणार आहोत. हारलेल्या संघांना संधी नाही. त्याचमुळे प्रेक्षक आहो आणि जॉईन झालेल्या प्रेक्षक आहो तुम्हाला ही महत्त्वाची सूचना. अजून देखील तुम्हाला जर खेळायची जर संधी हवी असेल तर नक्कीच तुम्ही आयोजकांना आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतायत. फक्त आता 4च टीम बाकी राहिल्यात. क्रॉस बॅटेटनं मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. पाहूया तिथे फिल्डिंग चांगली होते. बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत याही चेंडूवरती क्विकली सिंगलच्या मदतीने 19 झालात आणि आता 15ला 29 करायचे आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. या ओव्हरला ते कमबॅक होत असताना ओमकार पारदीकडनं 7 टीम झाल्यात. फक्त 3च टीम बाकी राहिलेल्या आहेत आणि आता हा फटका फसलाय आणि दिलाय झटका आणि इथे आता मिळते आहे महत्वाची विकेट. ला 2 आणि आता 14ला 29 करायचे आहेत. ही ओव्हरच या ओव्हरला ओमकार पारदीचं खूप चांगलं कमबॅक राहिलंय. आज इथे ज्या फलंदाजाकडनं खूप अपेक्षा होत्या भारत बरोबर सध्या तरी या मॅचमध्ये तो सस्सामध्ये बास झालाय आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राहुल आंबले स्विंग शीट करायचं होतं. याही वेळेस मिळेल ती विकेट. लगातार 6 झटका. फलंदाज बाद. ला आता तिसरी विकेट मिळाली आहे आणि आता 13ला 29 करायचे आहेत आणि त्या 19 तारखेला येणारे जे संघ आहेत 7 संघ झालेले आहेत. आम्ही येणार आहोत असे सांगणारे भरपूर आहेत परंतु ज्यांचा ॲडव्हान्स येईल त्यांनाच ती संधी दिली जाणार आहे हे देखील लक्षात घ्या. तर त्याचमुळे 3च टीम फक्त बाकी राहिल्यात ज्यांचा ॲडव्हान्स जमा होतील
3 टीम फिक्स होणार आहेत, त्यामुळे अजून देखील चान्स तुमचा गेलेला नाहीत. खेळाची जर संधी हवी असेल तर नक्कीच आमच्या आयोजकांना कॉन्टॅक्ट करा. फक्त 3 टीम बाकी आहेत. 19 तारीख तेराला 29 करायचे आहेत. समोर लॉक करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. चांगला चेंडू पाहायला भेटतोय. गणेश 11 धोबीपाडा संघाचं टीम उपस्थित झालेली आहे. धोबीपाडा संघाचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. लवकरात लवकर ते ड्रेस किट कलेक्ट करणं, त्यानंतर मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या आणि टॉससाठी या. आलेले अजून एक आपल्याला ती विकेट पाहायला भेटली आहे. आता सध्या तरी गळती लागली आहे. पहिल्या ओव्हरला त्या 12 धावा होत्या, मग असं वाटलं की रफ अँड टफ फाईट होऊ शकते. तिथे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो होता विलास, आणि आता त्या विलासची देखील विकेट, आणि आता सामना फसलाय. 11ला 29 करायचे आहे. धावा झाल्यात फक्त 19. पुढचा मॅच जिथे आपण ओमसाई उंबरमाळी संघाला पाहणार आहोत आणि विपक्षामध्ये गणेश 11 धोबीपाडा असा मॅच पाहायला भेटेल. चला, धोबीपाडा टीम आपला कॅप्टन आता त्वरित पाठवून द्यायचा आहे. कॅप्टन या, आपला सन्मान होतील, हे देखील महत्वाचं असणार आहे. क्रॉस बॅटेटनं मारलाय, उंच गेलाय, डिस्टन्स कमी वाटतंय. मिड विकेटला फिल्डर धावतो, जज करतायत. जजमेंट चांगला आहे आणि तो झेल पकडलाय. मिळते आहे अजून एक विकेट. ला आता 5 विकेट गेला. ते स्कोर कार्ड जाग्यावरती थांबलंय, परंतु तो विकेटचा कॉलम आता सातत्याने वाढत चाललेला आहे आणि तो दबाव आता बनतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 10ला 29. सतीश धोबी आपला कॅप्टन त्वरित पाठवून द्या. गणेश 11 धोबीपाडा संघाकडनं कॅप्टन त्वरित द्यायचा आहे. बॉल मागे चाललाय, नशिबाची साथ मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि आता बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि तिथे बॉल अडवला जाईल तोपर्यंत धावून पळून 2 धावा कंप्लीट. 200 मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला आता 21 आणि 9ला 27 करायचे आहेत. आणि आजचा दिवस, या आजच्या दिवसासाठी प्रेक्षकांनो तुम्हाला खूप मोठी संधी आता चालून आली आहे. दररोज आपण आयवा झेलसाठी 200 रुपये देत होतो. आज या दिवसासाठी रोख रक्कम 300 रुपयाचे कॅश प्राइज आयवा झेलसाठी आहे. प्रत्येक दिवसामध्ये ते आयवा झेलसाठी आम्ही कॅश प्राइज दिलेला आहे. आयोजकांच्या माध्यमातून आमचे जानुजी हिरवे साहेब यांच्याकडनं ते आहे. आयवा झेल 300 रुपये. आज शेअर मार्केट वाढलंय आयवा झेलचं. प्रत्येक दिवसाला 200, आज 300. जसं दिवस वाढत जातील तसं शेअर मार्केट वाढेल. 7ला आता 27 करायचे आहेत. चला आपण टॉस करूयात. ओमसाई आज 6ला 27 करायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, चला तोपर्यंत आपण टॉस करूयात. ते सन्मान देखील कॅप्टनचे होतील. दोन्ही टीम तिथे कॅप्टन उपस्थित राहा. जे 19 तारखेला जे टीम खेळणार आहे ते आम्ही फ्रेशर्स टीम खेळवणार आहोत. नक्कीच पुढचा जो मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे नेक्स्टमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला भेटणार आहे तो आपल्याला गणेश 11 धोबीपाडा टीम. आता हा सन्मान होतोय कॅप्टनचा. आपण सहभाग घेतलाय मित्रांनो.
त्यामुळे तो सन्मान आपला करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि इथे नो बॉल आलाय. आता कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघाचे कॅप्टन आणि तथा शहापूर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे अजयजी फिचर सर यांचा देखील हा सन्मान होतोय. याही वेळेस लॉफ केलाय फिल्डर परंतु आहे तिथे आणि तो झेल बाद झटक्याला गेला. अजून एक 6वी विकेट. चारला 24 करायचे आहेत. सगळे षटकार मारावे लागतील आणि तो पुढचा माझा टॉस देखील इथे होत असताना तो विंडोज मध्ये सध्या तरी ते चित्रण करतायत दाखवतात छायाचित्रण yogesh-cricket.in. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. Dobipata on the toss and elected to bat first for this next match. तो निर्णय महत्वाचा राहिलाय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा. दुसऱ्या बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी संघ आहे. याही फटक्यामध्ये तितकीशी ताकद नाही आणि अजून एक झटका दिला जाईल. विकेट मिळते आहे 7वी आणि आपण ती महत्वाची सूचना 19 तारखेसाठी देत आहोत. जे संघ आहेत खेळणार आहेत ते सगळे फ्रेश संघ असतील. हारलेल्या संघांना तिथे चान्स दिला जाणार नाहीत आणि खेळाडूंनी देखील ते लक्षात घ्यायचं आहे. हारलेल्या संघाचा खेळाडू जर कोणताही त्या टीममध्ये आढळलास तर त्या संघाला बाद केलं जाईल. आणि लक्षात घ्या जे संघ खेळणार आहेत 19 तारखेला ज्यांनी आमच्यापर्यंत आता ॲडव्हान्स पाठवलेत त्याच टीमिंगचे लॉट्स आणि ते लाईव्ह लॉट्स होणार आहेत. 18 तारखेला बरोबर ते लाईव्ह लॉट्स पाडले जातील आणि त्यानंतर 19चे मॅच होणार आहे. त्यामुळे कोणाला सहभाग घ्यायचा असेल फक्त त्या 3च टीम बाकी आहेत. नक्कीच त्याचा सहभाग घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. एक्साची मदत मिळेल. आता 3 बॉलला 23. सामना गमावण्याच्या मार्गावरती राहिलाय. आता सामना कुठे गमावलाय हा जर प्रश्न राहिला तर डगआउटला पडला असेल तर त्याचं उत्तर होतं मैदानाच्या आतमध्ये विलासची जी विकेट गेली तिथून मॅचचं मोमेंट बदललंय आणि आता विजयाच्या झोताकडे संघ आहे. ओमसाई गायदरा संघ खूप चांगलं कार्य करतात या मॅचमध्ये. 2ला 23. आणि त्याच्यामध्ये आले अजून एक विकेट. 8वा झटका. 25ला 8 विकेट. ऐवज येईल प्रेक्षक हो. रोख रक्कम 300 रुपये दिले जातील. गेले 3 दिवस 200 होते. आजचा 4था दिवस. आज 300 आहेत. त्याचमुळे प्रेक्षक हो तिथे आपण बाउंड्री लाईनला सज्ज राहा. कदाचित आला तर तो पकडा जाईल. तुम्हाला रोख रक्कम कॅश प्राइज दिलं जाईल. खेळाडू कक्षामध्ये पाणी पोहोचवायचं आहे. हलक्या त्यानं प्लेसमेंट करायचं होतं. बॉल मागे चालला आणि अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. ओमसाई गायदरा टीमनं अभिनंदन देऊयात आणि हार्ड लक टफ लक देऊयात मडवीपाडा टीमला. रमेश कातवारे सर आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आमच्या ऑपरेटरला. चला लवकरात लवकर पुढच्या मॅचला तयारी होणं गरजेचे असेल. दोन्ही टीम चला रेडी व्हा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग मग ती फिल्डिंग करायची आहे. कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी टीमला फिल्डिंगसाठी आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्या आणि बॅटिंग करणार आहेत गणेश 11 धोबीपाडा संघ. एक मोठा सामना तुम्हाला पाहायला भेटेल आणि तत्पूर्वी चला पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत आणि लगेचच कॉमेडी बॉक्स मध्ये या करूयात बदलाव आणि ऐकूयात या मॅचसाठी कोण जिंकेल कोण हारेल ऐकण्यासाठी जाऊयात आपण. ऐकूयात विकीजी शेवाळे सरांना.
येस, थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. अतिशय महत्त्वाची मॅच आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळतोय. एका साईडला ओमसाई उंबरमाली अर्थात आज कार्तिक 11 ओमसाई उंबरमाली. यस, वैभवजी धात्रक उद्योजक आहेत खर्डी कसारा विभागातील युवा नेतृत्व. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे कार्तिक 11 ओमसाई उंबरमाली. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या अजय पिचड सर आपण. आणि सलामीर 2 बॅटर धोळपाडा संघ पाठवून द्यायचे सलामवीर. यस, रमेश कातवारे कुठे असेल तर संपर्क साधा. रमेशजी कातवारे सर. चार षटकाचा सामना, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सतीश आणि प्रेम ही जोडी पाहायला मिळते. 2 खर्डी कसाराचा क्रिकेट पाहायला मिळते आज दिवसामध्ये. दोन्ही एकच विभागाला बिलॉंग करणारे 2 संघ पाहायला मिळतात. कसारा विभागातील ज्या संघाचा डंका आज शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिला गेलाय ते 2 संघ पाहायला मिळत आहेत. श्री गणेश धोबीपाडा आणि त्यांच्या गेस कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी. यस, मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा संघाचा देखील शुभागमन झालाय. आपलं सुद्धा करूया मनपूर्वक स्वागत. अहिवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती रमेश कातवारेने 300 रुपये गमावलेत. झेल पकडायचा होता, सोयी झाली असती नाश्त्याची पेट्रोल पाण्याची. 300 रुपये सोडलेत रमेश कातवारेनं. हात आया पर मुंह नाही लगा. पहिल्याच बॉलमध्ये स्वागत केलंय सतीश धोबीनं. याही बॉलमध्ये लॉफ केलाय, खाली क्षेत्रामध्ये बॉल निवडला गेलाय. चांगला फटका आहे, गॅप मध्ये बॉल चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती षटका, दुसऱ्या बॉलवरती चौकार. तन्मय भांगरे यांच्या वती आक्रमकता दाखवली गेली सतीश धोबीनं. पुढील बॉल स्लाइस करायचा होता, अपरकट खेळायचा होता, खराब शॉट सिलेक्शन. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले होते. तिसऱ्या बॉलवरती हा फटका खेळायची काय गरज होती मित्र म्हणतोय. तिसऱ्या बॉलवरती सतीश धोबीला मात्र जावल्या पविलमध्ये. कमबॅक मात्र तन्मय भांगरेनं केलं गेलाय कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी संघाकडनं. लागला पहिला धक्का धोबीपाडा संघाला 10 वरती. यापुढे होणार सामना मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा विपक्ष VIP स्पोर्ट हिंदूचा पाडा. आपण आयोजकांची संपर्क साधा. प्रतिनिधी जर पोहोचला असतील. इथे दोऱ्याचा पाडा टीमचे उपस्थित कॅप्टन आहेत मानस इंटरप्राइज दोऱ्याचा पाडा. चला VIP स्पोर्ट हिंदूचा पाडा टीमचे कॅप्टन आपण देखील आयोजकांची संपर्क साधा. एक गडी बाद धाव सकत 10. राऊंड द बिगिन टाकलेला बॉल क्रॉस बॅटने फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल फिल्डर आले डीप मधनं. चांगले फिल्डिंग. दुसरी धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा धाव फलकावधी वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या सहाय्याने धावसका धाव फलकावधी. एक गडी बाद 12 धाव संख्या. चांगले गुड स्टार्ट करून दिला सतीश धोबीनं, परंतु तिसऱ्या बॉलवरती केली चुकी. हाही चांगला बॉल होता तन्मय भांगरेच्या मार्फत. शहापूरचं क्रिकेट अर्थात उंबरमाळीचं क्रिकेट सातत्याने नक्कीच पाहू शकाल. एक अल्पावधीत मात्र उंच भरारी घेणारा खेळाडू तन्मय भांगरे. ओपन फॉर्मॅट असेल, गावचं क्रिकेट असेल,
याही बॉलमध्ये स्लाइस करायचा होता, याही प्रकारे पाहू शकाल. वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. सागर करटुले गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सचिन तेलम नवीन बॅटर. सागर करटुले येतोय. लेफ्ट हँड डावखुरी हाताचा गोलंदाज. बॅटिंगला प्रेम. चांगला पीस पाहायला मिळतोय सागर करटुले. शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच बलाढ्य टीम आहे हार्दिक 11. त्या संघामध्ये नक्कीच खेळताना या सीझनला भरपूर वेळा पाहिलं या खेळाडूला. तन्मय भांगरे असेल, सागर करटुले. जवळ मॅचकडे पुढील बॉल. सागर बॅटिंगला प्रेम. पुढे टाकलात, खोलात टाकलेला बॉल. पॉईंटमध्ये फिल्डिंग चांगली होतीये. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मार्फत धाव सकत जाते. 2 गडी बाद 13 या आकड्यावरती. सतीश धोबीने मात्र चांगली सुरुवात केली होती. गुड स्टार्ट केला होता सतीशनं, परंतु ते सुद्धा बाद होत आहेत. 2 गडी बाद 13. पुढील बॉल सागर. बॅटिंगला सचिन तेलम. स्लो वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल होता. लेंथ लाईन गुड पाहायला मिळते आहे. धाव सकत धाव फलकावती. 2 गडी बाद 13. पाहायला मिळतोय. लेंथ लाईन ॲक्युरेट टप्पा. सागर करटुले. थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला मिळतोय. आउट स्विंग सागर करटुलेच्या मार्फत. बोटारमध्ये जादू दाखवते सागर करटुले उंबरमाळी टीमकडनं. पुढील बॉल. पुढे टाकलेला बॉल ऑफ करायचा होता. मिस टायमिंग. फटका फसला. फिल्डर आले डीपमधनं. होणार नाही चुकी. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र झेल झाला कॅरी. संपतच्या मार्फत चांगला झेल झालाय कॅरी. 3 गडी बाद 13. 3-13. आणखीन एक विकेट. सचिन तेलमला मात्र जावलेल पैलूमध्ये नवीन बॅटर येतोय योगेश धोबी. येस, गोलंदाज सागर. बॅटिंगला योगेश धोबी. याही बॉलमध्ये काय गोलंदाजी. षटक क्रमांक 2 स्पेल हाताळला गेलाय. 1 गडी बाद 1 धाव खर्च केली आहे. कंजूस षटक हाताळलाय सागर करटुलेच्या मार्फत. फक्त 1 धाव आली आहे या ओव्हरमध्ये सागर करटुलेच्या मार्फत. अष्टपैलूचं ऑलराऊंडरचं उदाहरण, उत्तम उदाहरण म्हणजे सागर करटुले दिलं या मॅचमध्ये. स्क्रीनवरती पाहू शकाल काय गोलंदाजी हाताळली. तब्बल 1 धाव खर्च केलेला. एक महत्त्वपूर्ण गडी सुद्धा बाद केला गेलाय. तिसऱ्या षटकाला झाल्या सुरुवात. गोलंदाज मयूर येतोय. स्लाइस करायचा होता. मिस टायमिंग. फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर आले आहेत. काऊ कॉर्निजर मधनं चांगला झेल झालाय कॅरी तन्मय भांगरेच्या मार्फत. आणि आणखीन एक लागलाय. चौथा धक्का 13 वरती.
श्री गणेश 11 धोबीपाडा संघ थोडासा संकटात सापडलाय. आणखीन एक विकेटचं पतन. 13 वरती लागलाय चौथा धक्का धोबीपाडा संघाला. याही बॉलवरती पाऊशाला आणखीन एक बॅटची लागले कडा. आणखीन एक विकेट. 5वा धक्का लागलेला पाहायला मिळतोय. 5वा धक्का धोबीपाडा संघाला. 13 वरती 5वा धक्का. इरादे पक्के स्पष्ट करतोय कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाले टीम. अजय पिचड अँड कंपनी. अर्धा संघ पोइलमध्ये परतलाय धोबीपाडा संघाचा. नवीन बॅटर रामदास. पाच गडी बा 13. इथे सुद्धा नक्की चांगला बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. तेच तर्रार धारदार गोलंदाजी. धावा येत नाही आहेत. गड्यातील काटे सुद्धा टकटक करतायत. प्रश्न विचारतायत धोबीपाडा संघाकडनं धावा येणार कधी. डॉमिनेशन आणि डॉमिनेट करून टाकणारी गोलंदाजी कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी संघाकडनं पाहायला मिळते. पुढील बॉल मयूर. बॅटिंगला रामदास. हाई बॉल डॉट. 5 चेंडू हाताळलेत. 2 गडी बाद केलेत. येईल का या ओव्हरमध्ये. मिड ऑन ओव्हर. निर्धाव षटक हाताळेल का गोलंदाज मयूर. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी वैभव षट धात्रक साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. मिड ऑन ओव्हर. विकेट प्लस मिड ऑन ओव्हर. काय गोलंदाजी. टाळ्या होत आहेत या गोलंदाजासाठी मयूरच्या मार्फत. 3ऱ्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 5 गडी बाद 13. चौथ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज येतोय खंडू भांगरे येतोय. खंडू भांगरे येतोय. तर बॅटिंगला योगेश धोबी. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. स्लाइस केलाय. चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल. फिल्डर आले. चांगले फिल्डिंग. आणखीन एक झेल झालाय कॅरी. 6वा धक्का 13 वरती. धावा येत नाहीत परंतु विकेटची छडी लागलेली आहे. तू चलमय अशी परिस्थिती. एकावर एक धक्के पाहायला मिळत आहेत. 6वा धक्का धोबीपाडा संघाला लागलाय 13 वरती. सहा गडी बाद 13. नवीन बॅटर निलेश. मला तर वाटतं सतीश धोबीचे ते 10 रन आहेत. एक षटकार एक चौकार सतीश धोबीचे स्कोरबोर्डवरती धावा दिसत आहेत त्या 13. 6 गडी बाद 13. पुढील बॉल मग खंडू भांगरे. स्लाइस केलाय. चांगला फटका. ड्राईव्ह केलाय बॉलला. फिल्डर आलेत संपत. आणखीन एक विकेट. 1+1 विकेट. 14 वरती लागलाय 7वा धक्का.
दिग्गज खेळाडू प्रतीक हारड येणाऱ्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये यांचा देखील संघ आहे. समर्थ काठीचा पाडा. प्रतीक हारड इथे पोहोचलाय. बोटं फिरवली आहेत परंतु हा बॉल वाईड बॉल पंच करार देत आहेत. अतिरिक्त एक धावसका जाते 7 गडी बाद 15. 7 गडी बाद 7 गडी बाद 15 धाव संख्या. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. एकतर्फी मॅच होईल का? लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. या बॉलवरती गॅपमध्ये बॉल ढकलला गेलाय. चांगली फिल्डिंग होईल का? एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 7 गडी बाद 17 धाव संख्या. 3 बॉलचा खेळ. 20-25 प्लस एक चांगली फाईट देऊ शकतो का? कारण सकाळच काय सामना झाला होता डीजे स्पोर्ट्स मेंगलपाडापेक्षा कोल्हेनगर बामणे. काय मॅच झाली होती ती देखील. ती सुद्धा नक्की दास गतीमध्ये परिवर्तन. रनआउटची चान्स. आणखीन एक विकेटचं पतन. चला VIP स्पोर्ट हिंदुजा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. निलेश धोबीला जावलं पहिल्यामध्ये. 18 वरती लागला 8वा धक्का. चला VIP स्पोर्ट हिंदुजा लवकर लवकर आयोजक कमिटीशी संपर्क साधा. या बॉलवरती स्टेट डाऊन द सरळ बॅटने मात्र फटका सवलाय डाऊन द ग्राउंड. हा संघर्षमय करणारा या बॉलवरती आलाय चौकार. धाव फलकामध्ये 8 गडी बाद 22. जिंकण्यासाठी 24 मध्ये बनवायच्या 23 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या सतीश धोबी आपण. आणि चला टॉस साठी लवकर लवकर यायचंय. रिपोर्टिंग करायचंय. चला VIP स्पोर्ट हिंदुजा टीम आपण रिपोर्टिंग करा लगेच. फिल्डिंग लावून घ्या मापक 24. 24 मध्ये बनवायच्या 23. चांगली गोलंदाजी करावं लागेल. गुच्छामध्ये विकेट घ्यावा लागतील. त्या समोर सुद्धा कार्तिक इलेवन ओमसाई उंबरमाले टीम आहे. मध्ये बनवायच्या 23. चला बॅटर देखील लवकर लवकर पाठवा. कार्तिक इलेवन ओमसाई उंबरमाले टीम 24 मध्ये बनवायच्या 23 धावा मापक 54. चला बॅटर लवकर पाठवा.
टॉस देखील लवकर रिपोर्टिंग करायचं. VIP स्पोर्ट हिंदूचा पाडा विपक्ष मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा संघ. आणखीन एक 2 बलाढ्य टीम्स पाहायला मिळतील. VIP स्पोर्ट हिंदूचा पाडा, दुसऱ्याला मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा. 24 मध्ये बनवायच्या 23 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संदीप डोळस आणि अजय पिचड ही जोडी. त्याचबरोबर आदिवासी चषक दिवस 4था आणि दुपारचं सत्र अशोकजी निमसे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. सन्माननीय आदरणीय अशोकजी निमसे साहेब आज वेळात वेळ काढून आपली उपस्थिती मात्र प्रार्थनीय होती आणि उपस्थिती दाखवतायत. येस, थँक्यू सो मच. निमसे साहेबांचं या आदिवासी चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. यस, गोलंदाज आलाय निलेश. बॅटिंगला अजय पिचड, नॉन्सला संदीप डोळस. 24 मध्ये बनवायच्या 23 निलेश. बॅटिंगला अजय पिचड. बॉल डेट डिलिव्हरी करार दिले पंचांनी. बॉलवरती पाहू शकाल वाईट प्लस 22 4 टोटल 5 धावा पंजा खोललाय. 5 धावा येतील या बॉलवरती. निलेश तयार. बॅटिंगला अजय. अलॉंग द फटका खेळायचा होता. मिस टायमिंग सेल झालाय कॅरी. अजय पिचडचा मात्र खेळ संपवला या बॉलवरती. एक तेरी तर दुसरी मेरी. यस, निलेश. बॅटिंगला तन्मय भांगरे. ओहो, याही बॉलवरती मिस टायमिंग फटका. फुल टॉस बॉल होता. झेल पकडला जातोय. बॅक टू बॅक 2 हादरे देतोय निलेश. अजय पिचड नंतर तन्मय भांगरे देखील परतलाय स्वस्तामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. चला, मानस इंटरप्राइजेस दोऱ्याच्या पाड्या टीमचे कॅप्टन आपण जॉईन व्हायचं आहे. संपूर्ण कर्णधारांचा, सर्व संघांच्या कर्णधारांचा यथोचित मान सन्मान करणारी पहिली स्पर्धा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, अर्थातच आदिवासी चषक. अशोकजी निमसे साहेबांच्या शुभ हस्ते 2 कर्णधारांचा मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. चला, VIP स्पोर्ट हिंदूचा पाडा टीमचे कॅप्टन. चला, आपण देखील जॉईन व्हायचं. VIP स्पोर्ट हिंदूचा पाडा टीमचे कॅप्टन. दोन गडी बाद 5. 22 मध्ये बनवायच्या 18 धावा. हॅट्रिक वरती आहे. बॅटिंगला सागर.
चांगला फटका ड्राईव्ह केलाय, चांगला फटका इनसाइड आउट ओव्हर द कव्हर, इनसाइड आउट फटका खेळलाय, चांगला फटका, बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. या बॉलमध्ये आला क्रॅकिंग 4 चौकार. धावसका धाव फलकामध्ये 2 गडी बाद 9. यस गोलंदाज निलेश या बॉलवरती दांडी गोल केली आहे. सहजासहजी आम्ही सुद्धा सामना सोडायला तयार नाही आहेत. निलेश धोबीने केली सागर करटुलीची दांडी गोल. व्हीआयपी स्पोर्ट हिंदूचा वाडा वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंगसाठी मानस इंटरप्राइजेस दुराचा वाडा संघाला इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी. पुढील मॅचसाठी भरपूर शुभेच्छा. परंतु या मॅचकडे जाऊया. चांगला फटका आहे, ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 धाव या बॉलमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. 3 गडी बाद, धाव संख्या 10. 19 मध्ये बनवायच्या 13 धावा. बॅटिंगला आता मात्र संदीप डोळस पाहायला मिळतोय. धाव दिले बॉलला, वाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव जॉईन होईल, 11 धावा. 19 मध्ये बनवायच्या 12 धावा. चांगला फटका आहे पावसाल, परंतु फिल्डर बॉल चालाय मस्तक पे दस्तक देत सँडी. संदीप डोळत सवार सीमा पार. या बॉलवरती आला क्रॅकिंग 4. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी संघाची धाव संख्या पाहायला मिळते. 3 गडी बाद 15. 3 ओव्हर 8 धावींची गरज आहे. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावींची गरज. फिल्डिंग लावून घ्या लगेच. यस गोलंदाज सज्जा सतीश धोबी येतोय. 8 धावींची गरज. वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव जोडली जाते. धावसंख्या 16. चांगली स्पर्धा. आदिवासी चषक 2026 पर्व दुसऱ्यामध्ये आपल्याला गर्व आहे. दिवस 4था चांगली स्पर्धा पाहायला मिळते. ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, भलं मोठं आयोजन केलं गेलं. यावर ते खेचून मारलाय मयूरच्या बॅटमधनं. हा धमाका आलाय, षटकार. ऐवा झेल 350 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे चांगला फटका, विजयी फटका येतोय. अभिनंदन वैभव षडधात्रक, अर्थातच कार्तिक 11 ओमसाई उंबरमाले टीम. आणि हार्ड लक देऊया इथे श्री गणेश 11 धोबीपाडा टीम. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचा करूया कौतुक.